स्वतःचं कुठलंच कर्तृत्व नाही. आमदाराचा मतदारसंघ सोडला तर कळमनुरी हिंगोलीच्या मागील झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील राष्ट्रवादीचा. या माजी जिल्हाध्यक्षाला निवडून आणता आलं नाही. आता हे बाळ महाराष्ट्राच्या राजधानीत बरबळू लागले. जिल्हाध्यक्ष असताना आमदाराचं गुणगान गातानाचे व्हिडिओ आपण सोशल माध्यमांवर पाहिले असतील. आता याच बाळाची घडी हरवली. हे बाळ बरळू लागले. याच बाळानं या अगोदर काही निवडणुका लढवल्या, पण स्वतःचा कुठलाच कर्तृत्व नाही, जनसंपर्क नाही. स्वतःला कधीच गुलाल न लागलेल्या या बाळाला दुसऱ्याच्या अंगावर गुलाल देखील पाडता आला नाही. पक्षाला अनपेक्षितरित्या मिळालेल्या या पदामुळे आमदारापेक्षाही स्वतःला मोठं समजणाऱ्या या बाळाची अवस्था सध्या बिघडली. या बाळाला हिंगोलीची नगराध्यक्ष पदाची सीट निवडून आणता आली नाही. त्याचबरोबर कळमनुरीत देखील तशीच परिस्थिती बाळामुळे उद्भवली. या बाळाला हिंगोली शहराच्या बाहेर कुणीच ओळखत नसल्याच्या चर्चा असताना त्यांची कामाची पद्धत पक्षातील वरिष्ठांना लक्षात आल्यानंतर बाळाचं पद काढून घेतलं. हे बाळाला कधी कळालं देखील. आता हे बाळ पद गेल्यानं मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करू लागले. हे बाळ आता पद गेल्यानं सैरावैरा झाला असताना आमदाराच्या विरोधात देखील गरळ उकू लागलाय. स्वतः निष्क्रिय असलेल्या बाळाला आता काहीच समजेन असं झालंय. आता एवढे आरोप करण्यामागचा बाळाचं कारण अजून समजू शकलेलं नाही. बीडच्या बड्या नेत्याच्या आशीर्वादामुळे हे बाळ जिल्हाध्यक्ष झाला असल्याच्या चर्चा होत्या. त्याच नेत्याचं वर्चस्व पक्षात कमी होत असल्यानं ही झाडाची फांदी कमी करून बाळाला सैरावेरा पळावं लागत असल्याचं चित्र दिसू लागले. या बाळामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीचं बळ कमी होऊ लागलं असल्याचं चित्र असताना पक्षाने एक नवीन चेहरा जिल्हाध्यक्ष म्हणून दिला, ज्याचं ग्रामीण भागातच नव्हे तर सर्व जिल्हाभरात नेटवर्क आहे. नवा जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर हिंगोलीतील दिलीप चव्हाण यासारखे चेहरे पक्षात आल्यानंतर बळ मिळू लागलं. असं असताना राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती सुधारू लागली. आता बाळाची घडी हरवल्यानं बाळाला जिल्ह्यात थारा लागत नसल्यानं जिल्ह्याच्या राजधानीत हेच बाळ जणू बरबळू लागलं. आता हे बाळ कोणतं, कोणत्या बाळाची घडी हरवली, कोणतं बाळ बरबळू लागलं हे तुम्हीच ठरवा. कारण बाळाचं नाव आम्ही घेणार नाही, कारण बाळ एवढं काही मोठं नसतं हे तुम्हाला पण माहिती आहे. शेवटी बाळ ते बाळच असतं बरं का. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.